वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, OnePlus सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप, स्टेशन रोड, परभणी। माऊलीचा पालखी सोहळा नुकताच संपन्न झाला। आज बारस आहे। बारस झाली की जवळपास वारकऱ्यांना घराची ओढ लागते आणि वारकरी हे घराच्या दिशेने लागतात। पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन हो किंवा न हो, मात्र चंद्रभागेला जाऊन स्नान केलं घराची ओढ लागते। एकंदरी मी केलेला प्रवास तुम्हाला अनुभव सांगतो वारीचा। माझा प्रवास आळंदीतून सुरू झाला। माझा प्रवास खरं तर परभणीतून 23 तारखेला सुरू झाला। ते म्हणजे जनार्दन महाराज वाघ यांच्या 112 दिंडीमध्ये 23 तारखेपासून प्रवास सुरू झाला। देवदर्शन करत करत आम्ही शनी शिंगणापूर असो, शिर्डी, भीमाशंकर असा सगळा प्रवास करत करत आम्ही 28 तारखेला आळंदीला पोहोचलो। आणि आळंदीला पोहोचल्यानंतर तिथं सुरुवात झाली आमची माऊलींच्या प्रदक्षिणाने। माऊलीची नगर प्रदक्षिणा असते आणि त्या दिवशीपासून मी कव्हरेज करायला सुरुवात केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी माऊलींची पालखी 29 तारखेला सकाळी त्यांचं आजुळामध्येच असतं ठिकाण, तिथे आजुळात ठेवण्यात येते माऊलीला। आणि त्यानंतर 29 तारखेला सकाळी माऊलींचं प्रस्थान झालं 30 तारखेला आणि पहिलं मुक्काम हा पुण्यामध्ये आला। आणि पुण्यामध्ये आल्यानंतर एक वेगळंच मला पाहायला मिळालं। ते जे अनुभवलं ते मी तुम्हाला सांगतो। वारी प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी शिकवते। मलाही शिकून गेली ती म्हणजे एक गायकवाड परिवारामध्ये गेलो होतो मी त्यांच्याकडे जवळपास 50 वर्षापासून दिंडी येते आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत वारकऱ्यांना सेवा देतात। त्यांच्याकडे जेव्हा दिंडी येत नव्हती तेव्हा 7x7ची रूम होती। मात्र आज माऊलीच्या कृपेने 50 वर्षामध्ये त्यांचे 2 दुकान आहेत, मोठमोठाले दुकान आहेत पुण्यासारख्या ठिकाणी आणि 2 फ्लॅट आहेत। हा एक अनुभव मला पाहायला मिळाला। आणि त्यानंतर पुढे प्रवास करताना मी जेव्हा दिवे घाटला सकाळीच आलो होतो कव्हरेजसाठी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत, जोपर्यंत माऊली तिथून जात नाही तोपर्यंत कव्हरेजसाठी होतो। तिथं एक वेगळा अनुभव आला। जेव्हा 7:30-8 वाजता मी दिवे घाट चढत असताना मला एक माऊली भेटले, जवळपास 80 वर्ष वय होतं। त्यांनी अनुभव सांगितला वारीचा, तर मला अक्षरशः वाटलं की देव यांच्यातच आहे। तो म्हणजे त्यांना असा अनुभव आला की त्यांची जवळपास एक 25-30वी वारी होती आणि वारीच्या काळामध्ये त्यांना एकदा काय झालं, लाल्या रोग झाला। त्यांच्या पूर्ण अंगाला लाल असं हे झालं होतं, एकदम रक्तसारखं शरीर झालं होतं। मग त्यांनी देवाकडे मागणी केली, पांडुरंगाकडे। पांडुरंगाला रागावले ते आणि म्हटले की पांडुरंगा, माझी वारी चुकतोस तू, माझी वारी चुकू देऊ नकोस, मला मरण दे। हे मग तेव्हा ज्या त्या वारकऱ्याशी मी संवाद साधत होतो त्याच्यामध्येही मला पांडुरंग दिसला। त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर पुन्हा एक बाबा भेटले मला आणि त्यांचं वय जवळपास 85-80 वर्ष असेल। त्यांनीही वारीचा अनुभव वेगळा सांगितला। जवळपास त्यांना ज्ञानेश्वरीच्या 400 ते 500 ओव्या पाठ होत्या। खूप अभ्यास व्यक्तिमत्व होतं। जेव्हा त्यांच्याशी संवाद साधत होतो तर त्यांनाही जेव्हा बोलत होता की त्यांनी स्वतः मला म्हटले की मला तुमच्यामध्ये पांडुरंग दिसतो, मात्र मला त्यांच्यामध्ये पांडुरंग नक्कीच दिसला। त्यानंतर मी तसाच प्रवास करत करत पुढे जेजुरीकडे येत होतो। जेजुरीच्या वाटेवर असे येताना माऊली जेव्हा गावामध्ये येत होते तेव्हाही तेही चित्रीकरण करायला मिळालं। माऊलीचा प्रवास दाखवण्यात आनंद आला। बऱ्याच वारकऱ्यांशी बोललो। मग प्रमुख मुद्दे वारीतले मी तुमच्यापाशी मांडतो। त्यानंतर तृतीय पंथ एक माई म्हणून येतात, देवमाई, त्यांच्याकडे मागच्या 10 वर्षापासून दिंडी येते। दिंडीत आल्यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत त्यांच्याकडे वारकरी जेवला असतो आणि त्यांनाच 112 दिंडीमध्येही यांनाही जनार्दन महाराजांनी दिंडीला तिथं जेवण देण्यात येतं। तिथला एक अनुभव वाटला। जेव्हा त्या माईशी चर्चा केली तर ते म्हणले की मी पंढरपूरला जात नाही, मात्र पांडुरंगच माझ्या घरी येतो, तो म्हणजे वारकऱ्याच्या रूपामध्ये। आणि त्यांनीही तसा अनुभव सांगितला आणि त्यांनी मला एक माळ पण गिफ्ट दिली। ती काय प्रभावी आहे ते मला नंतर येत्या काळात कळेल। मात्र त्यांच्याकडे बघून ते म्हणले की मी कधीच माझ्याकडे कोणी येत नाही, मात्र वारकरी माझ्याकडे जेवायला यायलेत तेव्हापासून मला खूप समाधान आहे आणि हे वाटते। त्यानंतर तसाच प्रवास करत 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 पलटणच्या पुढे येत आम्ही माळशिरसला माईला भेटलो आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास सुरू झाला। वारीत येताना बऱ्याचशा अनुभव आले। नंतर काही वारकऱ्यांना भेटलो आणि एक 11 माऊलींच्या पालखीच्या पाठीमागे 11 नंबरची दिंडी आहे की जे मला तिथं माळशिरसला त्यांचा अनुभव आला। 11 नंबरच्या दिंडीचा त्यांना एक वेगळा मान आहे दिंडीमध्ये। ते जे दिंडी चालक आहेत तर त्यांना मृदंग वाजवण्याचा मान मागच्या कित्येक पिढ्यापासून आहे, त्यांच्या 3ऱ्या पिढीपासून, त्यांच्यामध्येही मला माऊली दिसले।
पण वारीचे वेगवेगळे अनुभव सांगितले आणि ते मला सांगितले की आता साधू महात्मेही पंढरपूरच्या वारीला मोठ्या प्रमाणावर आले, जवळपास 100-1 साधू मीही पाहिले. त्यानंतर चलत पुढे चलत असताना मला परत एक चॅनलवाला मिळाला, तो म्हणजे डिजिटल वारकरी नावाचा. मग त्याच्याशी माझ्याशी थोड्याशा गप्पा झाल्या. तो त्याचाही एकंदरी प्रवास तोही आळंदीपासून शूट करत करत येतो. पण वारीचा एक वेगळा अनुभव आणि त्याचं माझ्यासारखं नाही आहे. मी तरी दिंडीमध्ये येतो, माझी सोय खूप चांगल्या प्रकारे, तो कुठेही झोपतो, कुठेही राहतो आणि प्रवास पायीच करतो, गाडीमध्ये सुद्धा बसत नाही. त्याच्यामध्येही मला माऊली दिसले. असाच प्रवास करत करत परत मग पंढरीची वारी आहे माझ्या घरी. एक अभिनेता आहे, तोही माऊलीच्या वारीचं खूप चांगल्या प्रकारे चित्रीकरण करतो. त्यांनाही भेटून खूप आनंद झाला. स्टेशन रोड वारीच्या अनुभवाची गप्पा झाली. आता हे एकंदरी माऊलीच्या सोहळ्याचे जेवढेही चित्रीकरण करतात किंवा प्रचार करतात यांची मुलाखत मी पुढच्या वारीला नक्की घेईन. असाच अनुभव करत करत जेव्हा मी पंढरपूरमध्ये आलो तेव्हा मात्र मी थांबलो म्हणजे माझ्या शरीरानं माझी साथ सोडली. इथं आल्यानंतर मी बिमार पडलो, खूप ताप होती, मला टेम्परेचर होतं. त्यानंतर एकदम स्वस्थ झालो. जवळपास 1 दिवस मी पालाच्या बाहेर, माझ्या पाठीमागे दिसतात पाल तुम्हाला, त्या पालामध्येच मी झोपून होतो जवळपास 18-16 तास. त्यानंतर मला इथे एक कचरे नावाचं हॉस्पिटल दिसलं. ह्या कचरे नावाच्या हॉस्पिटलमध्ये मी गेल्यानंतर सकाळी मला त्या ताई भेटल्या आणि त्यांनी काही गोळ्या दिल्या. त्या गोळ्यानं काही एवढा प्रभाव पडला नाही. मग त्या गोळ्यानं प्रभाव नाही पडल्यामुळं मी परत मग त्या मॅडम आल्या दवाखान्यात आणि मग त्यांना दाखवलं. त्यांनी मला एक इंजेक्शन दिलं आणि काही गोळ्या दिल्या. त्या गोळ्या आणि इंजेक्शन दिल्यामुळे मला एकदम बरं वाटलं आणि साक्षात त्यांच्यामध्येही मला माऊली दिसली. मी देवाकडं मागणं केलं होतं रात्री झोपताना की देवा म्हणलं मी पांडुरंगात तुझी वारी केली, सगळं केलं, माझा एकंदरीत सगळा प्रवास चांगला करून घेतला. त्यानंतर मी चंद्रभागेला गेलो. चंद्रभागेचं स्नान नाही झालो म्हणून पांडुरंगाकडे म्हणलं की देवा मला आता तू एक तर चंद्रभागेचं स्नान दे, नाही तर मला मारून टाक. एवढं मागणं केलं आणि त्यानंतर मी डॉक्टर मॅडमचं औषध घेतल्यानंतर मी सकाळी तयार झालो आणि आत्ता तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो आहे. एकंदरी वारी सगळं काही शिकवते. मलाही वारीचे वेगवेगळे अनुभव आले तर आणि काही महात्मे पण भेटले तर. आणि माझ्यासोबत खास करून देवा महाराज साटोरीकर, देवा पाटील, माझे सहकारी मित्र, चॅनलचे संचालक यांचेही मोलाचं साथ चित्रीकरण करण्यामध्ये. त्यानंतर ऋषी महाराज लोंढे पाटील यांनीही मला जे कौतुक आणि त्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. अशीच प्रगती माऊली कीर्तन सोहळ्याची हो आणि त्यांच्याबरोबर त्यांचीही हो. आणि आता काही आपण मुलाखत करणार आहोत की इथं ज्यांनी सेवा दिली अशा महात्म्याशी आपण भेटूया. रामकृष्णारी माऊली वारीचा अनुभव एकदा जीवनात येऊन नक्कीच घ्या. तुम्हाला संतही भेटताल वारीत आणि देवही. नाही भेटले तर मी तुम्हाला म्हणेल ते द्यायला तयार आहे. रामकृष्णारी.